भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम, परमात्मा एक। बाबाला आत्मारामजी सांगडीकर यांच्याकडून मंत्र मिळाला। मंत्र घेऊन महान त्यागी बाबा जुमदेवजी घरी आले। पाचही भावांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये मिळालेल्या मंत्राचा खुलासा केला, परंतु चारही भावांनी या विधीला करायला नकार दिला। नंतर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी शब्द सोडला की मी या विधीला करायला तयार आहे, परंतु माझ्या मागे असलेला माझा कुटुंब यांचं पालन पोषण तुम्ही कराल। नंतर बाबांनी विधी करायला सुरुवात केली। विधीच्या 21व्या दिवशी बाबा विधी करून बसलेले होते, तेवढ्यात बाबांच्या घरी नारायणराव त्यांचे दुसरे भाऊ त्यांच्या घरी आले आणि म्हणाले की माझ्या मुलीची प्रकृती खराब आहे, मला कळत नाही मी काय करू आणि काय नाही, तुम्ही माझ्या बरोबर चला आणि तिला बघा आणि तिला होणाऱ्या त्रासापासून तिला तुम्ही मुक्त करा। परंतु बाबांनी सांगितले की मला यातले काहीही समजत नाही, मी फक्त पहाटेस बाबा हनुमानजीला कापूर लावून मंत्र म्हणतो आणि प्रदक्षिणा घालतो। परंतु नारायणराव यांचा शब्द असल्यामुळे बाबा त्यांच्या घरी गेले, त्या मुलीला बघितलं आणि बाबांनी त्या मुलीला बघितता बरोबर बाबांना खूप दुःख झाले। त्या मुलीच्या संपूर्ण अंगभर मोठे मोठे फोडे झालेले होते आणि ते फुटून त्यातून रक्त वाहत होते। तिच्या संपूर्ण अंगाला लाल मुंग्या लागलेल्या होत्या। बाबा त्या ठिकाणी काहीही न बोलता घरी परत आले। 22व्या दिवशी ठरलेल्या वेळानुसार विधी करायला देवळात गेले आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी भगवंतासमोर शब्द दिला की हे बाबा हनुमानजी, तुम्ही माझ्यावर खूप मोठी आपत्ती आणली आहे, मी आपणास विनंती करतो की मला आपल्या चरणी घ्या किंवा त्या मुलीला होणारा त्रासापासून तिला मुक्त करा। नंतर बाबा जुमदेवजी यांनी 21वी प्रदक्षिणा घालून बाबा घरी वापस आले। 23व्या दिवशी बाबांच्या घरापुढे ती मुलगी त्यांना खेळत दिसली। बाबांना खूप आश्चर्य वाटले की त्या मुलीचे संपूर्ण फोडे बसलेले होते आणि ते मुलगी त्यांच्या घरापुढे खेळत होती। याप्रमाणे परमेश्वराने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची प्रथम परीक्षा घेतली आणि त्यामध्ये महान त्यागी बाबा जुमदेवजी प्रेम व श्रद्धा या दोन गोष्टीपासून त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि परमेश्वराने त्यांच्या विनंतीला साथ दिली आणि त्यांना प्रथम अनुभव दिला। सर्वांना आदरपूर्वक नमस्कार। दुनिया वालों ये तुम देख लेना, जुमदेव बाबा का सिक्का चलेगा।